माझं वय 2 कमी 80 आहे. कातडीचा चाप होता पोर मोठत होती फार 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 फार. चापकान माणूस शिकवायचं. बाहेर गावाला गेलो मामा 25 50 40 पोर असू दे वार जेवले सगळं जेवल्याशिवाय ढोल्या भाकरीला हात लावत. आताची पिढी गजी खेळते का नाही तशी तुमच्यासारखी काय वाटतं? आताच्या पिढीला फक्त तमाशा पाहिजे, दुसरं काय येत नाही. खेळत असताना ऊन लागत नाही की काय थंड वाजत नाही की किंवा जेवायला येत नाही, गुडघं दुखत नाही. तर सगळं म्हणजे खेळायला की चालू असते. गजी शिकला कुठं तुम्ही? आपल्या गावातच. तिथं गावात डिस्कळात म्हणजे कुणाचं बघून शिकला? एक भाव होता वारलाय, भावाचं बघून. मग तिने शिकवली पोरं. ती जोडदार एक नव्हता का, ती बी भाऊच आहे. बर आम्ही दोघच पुन्हा खेळायला लागलो. ती वारल्यानंतर ते आमच्यावर आज पत्र आमच्यावर चाललं. गजे मोहरे गजी कधीपासून खेळताय? मी 65 पासून. आता कमीत कमी माझं 85 ते 90 वय आहे. 85-90 वय आहे. होय, आम्हाला गोप साप्ती कारलं सगळं खेळा येते. आमचा डोले शितान दादा करंडे ही पण आम्हाला गुरु वगैरे शिकवायला होते. त्याच्यापासून आम्ही गजी ढोल खेळायचे. आतापर्यंत आम्ही गजी ढोल खेळत आलोय. गजी खेळल्यानंतर कसं वाटतंय? तिची कोरपाय राहणार गुडघ दम धरत नाही तर हाता आलो अंगात शिरली काय काम दिलं नाही मेलं तर परवड लागत नाही. गजी खेळायचं खेळायचं तिचं वारं शिरल्यावर दुखतच नाही. गजी कशाला नृत्य आहे, कसं खेळते ते काय माहिती आहे का? त्याबद्दल काय सांगा की जरा. आपल्या देवाचा वालोक जातोय. एक 80-100 वालाक वर्षाला होते. त्याच्यात गेली ती खेळल्याशिवाय त्याची गरज तुटत नाही. ती खेळायला लागतेच. तर खेळायला लागतेच. ती नवीन पिढीची पोरगी आहे ती. त्यांना काय शिकवलं का नाही तुम्ही? काय ती अशी खेळते ती पर आता पिऊन तुला काय करायचंय, हे तुला काय करायचंय त्यापासून बोला सोडून आपली जेवढी अक्कल चालते तेवढंच खेळायचं बसाय. असो आईला का बाय म्हणतो तुझं सांग. जतोर वार देतेच तर खेळायचं. ज्या दिवशी वार नाही म्हणली त्या दिवशी बसवून. काय वाटतंय पुढं गजी जी परंपरा आहे, लोकनृत्य आहे, टिकून राहील का नाही? पुढल्या पिढीकडे पडल्यावर काय वाटतंय? टिकतंय टिकते कृपेने टिकते. टिकतंय. आता ही इडी वाकडी एवढी खेळते ती पण ढोल कुठं चाललाय काय चाललाय ते अजून समजत नाही काय जाणार. पण ती त्यांचं बघून 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 ताळेवर येते मी शिकते ती. होय. ढोले होता पहिला स्वतःच मूल स्वतःच वार म्हणत नव्हता. कातड्याचा चाबूक पळूनच येऊन उडवत होता. बर पळूनच येऊन उडवत होता. तर ही खेळाय एक घाय खेळली की आतलं बनेल पिळायला लागत होतं भिवून. बर एवढी गड्या झरवत होत्या. मग त्या अक्कलनं देवा चुकतो काय म्हणून अंगातनं घाम पळत होता मनान. मग ततून ढोलाचा आणि सनेज यमंग जे लागलं ते त्याच्यावर मग डोळं झाकून चालू. ढोल्या वारला तर कवा तर मामा येतोय मी आज या मैदानात. आम्ही कवा तर येतोय भाऊ. नाही मग बाहेर गावाला जाय झाले मी आम्हाला नेल्याशिवाय जात नाही. गजीत काय काय माणसं लागतील नेमकी? ढोल्या वगैरे अशी कोणती डोळे लागतंय, वाजरी लागतंय, सूर सने गजी खेळणार मोहरे लागतंय. असं मी पण मोहरे मोहरे आहे. किती जण आहे तुमचा ग्रुप? आमचं 50 माणसं आहे. बर होय 50 माणसं आमचं सगळी गजी खेळतात. आताची पिढी गजी खेळते का नाही तशी तुमच्यासारखी काय वाटतं? आताच्या पिढीला फक्त तमाशा पाहिजे, दुसरं काय येत नाही. गजी खेळताना हे 2 हातात 2 काय रुमाल घेतली? रुमाल असते. ह्याच्या तालावर काय असते मिनिमम काय असते? ह्याच्याशिवाय तालच येत नाही ना. नुसतं मोकळा हात कसं फिरवायचं. त्यामुळे रुमाल 2 हातात 2 घ्यायचे. दोन्ही हातात पाहिजे. बर बर. मग त्याशिवाय त्याचा आपल्याचा यमंगच लागत. त्या ढोला ताला जा, सनई जा, तुमचा रुमाला जा, ताल करून करायला लागते. एक ताल करून मग ते
ढोल इकडं सण इकडं झांज तकडं आपल्या आपल्या मनाने खेळून काय करायचं. शिकला कधी गजी खेळायला शिकला कधी 9-10 वर्षापासून खेळायला आलो. 9 वर्षापासून तुम्ही खेळताय आता मात्र आता वय तुमचं 80 आहे. होय अशा आहे. काय वाटते देवीबद्दल काय वाटतं देवीबद्दल एक 2 शब्द सांगा. ही जी कृपा आहे म्हणूनच आहे बा. काय सगळं नाही बरोबरची पाक जुनी पाणी झाली दोघच भाऊ भाऊ आलो. गोप साप्ती कारलं जेवढ्या अवताची येत नाही सगळे आम्ही खेळताय. ढोल खेळतो. आणि ती साप्ती म्हणजे काय जरा सांगा की आम्हाला. साप्ती म्हणजे आपण जशी कुणब्याची साप्ती असते ना बैलाची, हा. गाडीला येताय साप्ती, बैलाला झोपाय साप्ती, ती साप्त्या सुद्धा आम्ही खेळतो बाबा. बरोबर आणि गोप असतो ते नाही असा गोप झाडा घरी बांधून सगळ्या काठीला गुंडळून गोप खेळतो आम्ही. बरोबर. होय होय आता तुमचं एवढं वय झाले तरी तुम्ही गजी खेळताय. होय. कशी ताकदीचं एवढं अहो तुम्ही खेळायला? कसं एक भगवंताई लिहिला आहे लकाबाचा आशीर्वाद आहे आमच्यावर, हा. म्हणताना खेळतोय यांना. आता येणारी जी तरुणी पिढी आहे त्यांना काय सांगताल या खेळाबद्दल? खेळाल्या का म्हणतो खेळते ती पण काय करायचंय 10 खेळते ती 15 आडपणा देते. असं होतंय. मग मैदानावर हे दुसरे तर गेलो मग कावा कावी करायची जरा शिव्या द्यायला लागते. आले का जरा वाकाय काय कंबर मोडली काय जर वर आलं तर टिपरू कसं पडते कसा डबल द्यायचा आल्या का हे जरा विचार करा. तुमच्या तंद्रीत खेळू नका. आता ह्या वयात होते का ती गुटापशी काढून असं उठून उभा राहायची? बैठकी जे लावायला लागले त्यांना आपणच लावायचं असतो लावायची नाही. आणि आपल्याला बसून उठणं होत नाही. जर एखाद्या बैला दगा दिला तर ती बी काळजी घ्यायला लागते. हा मग आता हा म्हणजे का तर जमतं बैठकीचं. पण आता काय सांगायचंय मामा बैठकीची घाई लावली तर भुईचा हात वर उचलत नव्हतो. ततल्या ततच फिरून बसत होतो. बर तुमच्या वयात तरुण वयात ततल्या ततच हात भुईचे उचलतच नव्हतो. मग फिरून बसत नव्हती का इकडे एकदा गाड्या फिरून इकडे भुईचा हात उचलत नव्हता आमचं. ऊन एवढं होतं उन्हात तानाचं हे एवढं वय असून ते खेळत असताना ऊन बिन काय लागत नाही आम्हाला. नाही 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 खेळत असताना ऊन लागत नाही की काय थंड वाजत नाही की किंवा जेवायला येत नाही गुडघं दुखत नाही तर सगळं म्हणजे खेळायला की चालू असते. आमचं वडील खेळत होतं चुलते खेळत होतं त्यामुळे आम्ही बी खेळतोय. ढोल्या गेला गावाकडे यायचं कमी केलं आणि येतो पाया पडतो लय दांडगाव करायला ती 1-2 गाय खेळतो. ढोल्या गेला ते आमचं नेडकच गेलं. ढोल्या चांगला पाहिजे. आता काय सांगायचंय ढोल्या होता काय नाव ढोल्याचं नाव सांगायचं? सीताराम बापू करांडे होता. सीताराम बापू करंडे काय? सीताराम बापू करांडे लई ढोल्या खतरनाक. अहो कातडीचा चाप होता पोरं मोठत होती पण माणूस शिकवायचं हा मग हातातच असायचा असा असा वाकडी गाण करायला ती पोरं कशी करते ती एकदा 2दा बघणार. कातडीचा चाबूक वाढलं तर पार हे बंद तर झालं पाहिजे नसलं तर पोरात जुळलं तर पाहिजे. एवढा धाक होता. बाहेर गावाला गेलो मामा 25, 50, 40 पोर असू दे वार जेवले सगळं जेवल्याशिवाय ढोल्या भाकरीला हात लावत. जिम्मेदारी होती सगळ्यांची. लई ढोल्या पोरं सांभाळत होते. स्वतःला आण खाणार नाही पण पोरं जेवल्याशिवाय मग कोण खातो मास्का कोण न खातो न खाणारला न खायचं
खाणारला खायचं सगळ्याची व्यवस्था केल्याशिवाय ढोल्या जेवत नव्हतं. गावात असू नाही तर बाहेर असू. म्हणजे तुम्ही बाहेर बी असं कधी खेळायला जायचं बाहेर गावात? लय लांब लांब फार कौडकी पतोर खालत इजापुराच्या लांब ही भाग चिचोळा द्वारी वालेगाव नरसिंगा तिकडे हे उर कंगनोळी पतोर एवढं लांब लांब तुम्ही कधी खेळायला गेलाय? होय होय. आता मध्ये हिंगणगावला गेलो नोकरी वाढणं बोलवून घेतलं होतं. होय. बरं, बरं. बाहेर गावला गेलो आणि बाबा तर उभा राहिलो. हे पणासगावची असू दे हे करंजेवाडीची आली ती. बरं. गोप घाला कारलं येईना साप्ती येईना तुम्ही येईना म्हणलं. त्यांनी इनलं आम्ही काढलं. म्हणजे काय साप्ती कारलं म्हणजे काय ही काय? काठी बांधून त्याला द्वार असते. बर. गोप येण्याचा त्या काठीलाच गोप येणला पाहिजे. ते काटलाच गोपी नाही जा. हम्म. बर बर. हा खाली येळकोट घालायचा म्हणजे अशी घर त्याच्या खाली साप्ती येण्या तर आपल्या साप्तीसारखी साप्ती बैलाला साप्ती करतो अशी साप्ती. बर बर बर. एवढं पत्र पोरं ढोल्यान पुरियाचा केलं. जवळजवळ 1990 साली गेलतो. 15 दिवस मुंबईत काढला गजी खेळायला. कशी काय गेलता? होय मुंबईत. मुंबईला होय होय. कोणी बोलवलं तिकडे? आम्हाला ते शेंडगे हा हा प्रकाशांना शेंडगे. त्यांनी बोलवलं. बोलवलं. हा आम्हाला गजी खेळा इथनं गाडी तिथं करून गेलता. होय होय. त्याने आम्हाला मुद्दाम जायचा खर्च आणि यायचं सगळं 8 दिवस त्याने आम्हाला सांभाळलं एकदम. एक 2 खेळा 3 खेळा 4 खेळा बाहेर खेळल्याशिवाय त्याचं रुजू होत नाही. खेळायला पाहिजेच. खेळायला येडे येऊ आकडे येऊ तुम्ही लगा खेळा. परंपरा टिकवायला लागते त्याला टिकवायला लागते. मग जर नाही ती खेळ ना तिला पोड आहे आपली नवाज पुरे होत नाही. तो आणून मला जीव घालूनच पिटावलं. माझी कर तुडली नाही म्हणते चांगलं. रातच्या 10ला खेळ द्या खेळल्याशिवाय कर तुटत नाही. लका पाहिजे चांगल्या बरे. उभा राहून वाजतोय का नाही त्याचा बाप होता. हो आता काय सांगायचंय गडी एवढाच होता. पूर्ण मुतूत होते एवढा गडी हिरवा होता. तू कायम खेळतो तुझ्या डोळ्यात माती पडले काय म्हणायचं चाबूकच ओढायचा काढ करून. मग त्यात जर त्याला टिकवायचं झालं तर यायच नाही त्याच्या घरातच बसायचं. ती तकडे फिरायला ही इकडे फिरायला कसा मेळ लागाय माणसं बसली म्हणाय नाही घरी काय याला काही येड आहे असं करू नका म्हणायला. ही काय करते ती किती पोरं वाकून खेळते ती. त्याला कुरं म्हणायचं काय ते? किती प्रमाणात खेळते ती. कंच्या टायमाला चढते का नऊ रागात बघून तुम्ही लगेच पळा लागला. नव्या रक्ताची ती लगी पळा लागेल तर आम्हाला पळणं होईल का तेवढं. त्याच्यात ती धक्क्याला लागला पाहिजे. सगळा तालमेळ बसला पाहिजे. तेवढ्याच रन करून उतरायला. नाही तर पहिल्यापासूनच आपण जर झेपला लागून तर टिकल का आपल्याला तर जाऊ. इथे घरात आले पायापूर म्हातारा झाला मेंढर राखत नाही म्हणतो. इथं कोकऱ्यानं कसा उड्या मारतो बस तू खाली मुलीवर. इथं काय म्हणतोस काम कर म्हणले म्हणतो मला होत नाही. आणि इथं कसं खेळतो म्हणजे काय करायचं म्हणून म्हणतो अगं तिचं वारा आहे तोवर खेळू द्या. ज्या दिवशी तुला होत नाही बस म्हणली की मग हाय घरात बस.